नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत एम-फॉर्म साठी फॉर्म कसा भरायचा आहे। तर तुम्ही ऑनलाइन फॉर्म कसा भरू शकता त्याचा एक मी लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवणार आहे। अपडेट साठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। तर तुम्ही ही लिंक वर क्लिक करून जॉइन होऊ शकता। गुगल मध्ये आल्यानंतर टाइप करा महासीईटी। तर पहिली वेबसाईट तुम्हाला दिसेल। त्या वेबसाईट मध्ये ऍडमिशन प्रोसेस फॉर 24-25 याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल केल्यानंतर एम-फॉर्म असं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। आणि क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो समजून घ्या इम्पॉर्टंट डेट्स कुठले आहेत आणि प्रोसेस कशी असणार आहे। तर 29 तारखेला ही सुरुवात झालेली आहे आणि 5 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे फॉर्म फिलअप करण्याची आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 6 तारखेपर्यंत। तर याच्यामध्ये 2 मोड असतात, ऑनलाईन आणि ऑफलाईन। तर तुम्ही जो चूज कराल डिपेंड्स तुम्हाला कुठला चूज करायचा। त्यानंतर लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 8 तारखेला। त्यानंतर काही ग्रीव्हन्स असेल तर तुम्ही सबमिट करू शकतात 11 तारखेपर्यंत आणि 13 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ह्या डेट्स चेंज होत असतात, तुम्ही वेबसाईटला जाऊन बघू शकतात। ह्या डेट्स काय म्हणजे आज पब्लिश जे झालेत ते कायमचे असतील असं काही नाही, ते थोडेफार चेंजेस होत असतात, म्हणजे डेट एक्सटेंड होत असते। तर इथं आल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा। इथं सगळे जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचून घ्या, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स। तर यू आर अप्लाइंग ॲज अ फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट। तर बाहेरचं जर एनआरआय कुणी असेल तर त्यांनी येस म्हणा, किंवा एनआरआय जरी नसेल नॉन इंडियन कुणी असेल तर त्यांनी येस म्हणा। बाकीच्यांनी 99% नोच असणार आहे। आता जसं मी इथं नोक वरती क्लिक करतोय तर तुमचं 12वीच्या मार्कशीट वरती जसं तुमचं नाव आहे ते टाका, स्टेट सिलेक्ट करा, त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑटोमॅटिक त्या स्टेट मधले येतात। मोबाईल नंबर ओटीपी येणार आहे तर चालू मोबाईल नंबरच टाका, ईमेल आयडी तो पण चालू असणार तोच टाका। पासवर्ड 7 ते 15 कॅरेक्टर मध्ये असला पाहिजे। त्यानंतर पुन्हा तो पासवर्ड कन्फर्म करायचा। पासवर्ड मध्ये अप्पर केस, लोअर केस आणि स्पेशल केस तसे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असल्या पाहिजे आणि एक न्यूमेरिक व्हॅल्यू सुद्धा। याच्यानंतर रजिस्टर करा। तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येतो, तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन आयडी पण तुमच्या मोबाईल लिंक दिलेली असेल त्या लिंक वरती क्लिक करा। हे अशा पद्धतीने एक पेज ओपन होईल। आता हे तुमचं लॉग इन पेज असणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही लॉग इन केलेलं आहे। वर जसे तुम्ही खाली येतात तर खाली तुम्हाला दिसतंय की तुम्हाला ह्या स्टेप्स 9 स्टेप्स ज्या आहेत त्या फिलअप करायच्या, पण इथं क्लिक होत नाही। आपण होम मधून जाण्याचा प्रयत्न करू। तर होम मधून गेल्यानंतर तिथं क्लिक करता येतंय तुम्हाला। तर या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन कशाला घेणार आहात, एम-फॉर्म किंवा पोस्ट बॅकलरेट। आता ही पोस्ट बॅकलरेट म्हणजे तुम्हाला 4th इयर फॉर्म डी मध्ये डायरेक्ट ऍडमिशन घेता येतं, म्हणजे जसं डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म मध्ये ऍडमिशन घेता येतं तसं हे 4th इयर फॉर्म डी मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येतं। तर तुम्ही तुमच्या चॉईस नुसार सिलेक्ट करू शकतात। स्पॉन्सर, नॉन स्पॉन्सर म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला कोणतरी स्पॉन्सर केलंय, म्हणजे कधी कधी असं होतं की बी फॉर्म केल्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये गेलात आणि तुम्हाला कंपनी स्पॉन्सर करते की तुम्ही एम-फॉर्म करा आता, तर त्या केसमध्ये स्पॉन्सर वरती क्लिक करा, कारण या सीट्स वेगळ्या वेगळ्या आहेत स्पॉन्सर नॉन स्पॉन्सरच्या, आणि नॉन स्पॉन्सरला कुठल्याही प्रकारचे स्कॉलरशिप भेटत नाही मित्रांनो। तर नॉन स्पॉन्सर वरती तुम्ही क्लिक करा। 99% हे स्टुडंट असतात नॉन स्पॉन्सर वाले। त्यानंतर तुम्हाला टाईप सिलेक्ट करायचं आहे, तर इथं तुम्ही गरजेनुसार वाचून घ्या की तुम्ही कुठल्या टाईप मध्ये बसताय। आता मी ही टाईप सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा। सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुमचं तुम्ही HSC कडून पास केली आहे तर ते तुम्हाला इथे टाकायचंय। सपोज अहमदनगर आहे आणि तुम्ही ग्रॅज्युएशन कुठून केलंय ते पण सपोज अहमदनगर आहे, तर ऑटोमॅटिक तिथे युनिव्हर्सिटी पण येऊन जाते कुठली युनिव्हर्सिटी ती आहे। आणि त्यानंतर तुम्हाला टाईप ए साठी तुम्ही काय सबमिट करतात, जर तुमच्या याच्यामध्ये बर्थ प्लेस मेन्शन केलेली असेल लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेटच शक्यतो घ्या, कारण बर्थ सर्टिफिकेट तर शक्यतो कोणाकडे नसतंच आणि डोमिसाईल नसलं तरी चालेल, लिव्हिंग सर्टिफिकेट वरती तुम्हाला भरता येईल। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी आता चूज करायची।
सपोज तुम्ही जनरल वरती क्लिक केलं तर तुम्हाला EWS विचारलं आहे का नाही आहे, आणि जर येस असेल तर तुम्हाला स्टेटस जे EWS सर्टिफिकेटचं आहे तर ते अवेलेबल, नॉट अवेलेबल किंवा अप्लाइड बट नॉट रिस्क असे 3 प्रकार असतात. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये सुद्धा व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचं तसंच विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये सपोज ओबीसी कॅटेगरी माझी आहे, त्याच्यातली सब कॅटेगरी कुठली आहे तर ती तुम्ही त्या सर्टिफिकेटवरून सिलेक्ट करू शकतात. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट या सपोज तुमच्याकडे जर नॉट अवेलेबल तुम्ही ऑप्शन केलं तर तुम्ही ओपन मध्ये जातात, आणि इथंही पण नॉट अवेलेबल जर ऑप्शन केलं तर तुम्ही ओपन मध्ये जातात. तर तुम्ही अप्लाय केलंय, तुम्हाला रिसिप्ट अपलोड करायची, त्या केसमध्ये अप्लाइड बट नॉट रिसिव्ह करा. अवेलेबल असेल तर चांगलीच गोष्ट आहे, बट तुम्ही बघून घ्या की 2024 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी आहे का, म्हणजे 2024 पेक्षा जास्त व्हॅलिडिटी असली पाहिजे. आणि डिसॅबिलिटीज जर काही असेल तर तुम्ही येस करा, नो असेल तर नो करा, कारण येस म्हणल्यानंतर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागणार. तर लिव्हिंग सर्टिफिकेट वरती जर इंडियन मेन्शन असेल तर तुम्ही इथं क्लिक करा आणि सेव्ह आणि प्रोसीड करा. आता पुढे आल्यानंतर SSC ऍग्रिगेट, SSC मॅथमॅटिक्स, तर हे मार्क्स ऑप्टेन आणि आउट ऑफ मार्क्स, तर तुमच्या रिझल्ट वरती तुम्ही बघून घ्या आणि ऑटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. तुम्हाला SSC बोर्ड, HSC इयर आणि त्यानंतर त्याचं ऍग्रिगेट, HSC ऍग्रिगेट, त्याच्यानंतर तुमचा बोर्ड जो असेल तो तुम्ही रिझल्ट वरून बघून हे करू शकता त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तुम्हाला इथं पाठीमागच्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे का, सपोज येस असेल तर येस वरती क्लिक करा, नो असेल तर नो वरती क्लिक करा. 99% हे स्टुडंट आहेत की नो वरती क्लिक करणार आहे. तर इथं आधी येत होतं की बी फॉर्म स्टेटस, आता ते ऑटोमॅटिक फक्त एकच आहे याचे, पास, नॉन पास असं काही नाहीये. तर माझी युनिव्हर्सिटी जी आहे तर ती युनिव्हर्सिटी सपोज सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आहे, आणि तुम्हाला किती मार्क्स पडले, तुम्ही अजून रिझल्ट साठी अवेटेड आहात. बऱ्याचशा युनिव्हर्सिटीमध्ये अजून रिझल्ट लागलेले नाही, पण लवकरच रिझल्ट लागतील. आता बी फॉर्म ऍग्रिगेट मार्क्स, तर हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे का नेमकं मार्क्स किती टाकायचे. तर पुणे विद्यापीठ आणि बाटू युनिव्हर्सिटी मधले जे कॉलेजेस येतात यांच्या संदर्भातला मी एक व्हिडिओ पण टाकलेला आहे मागच्या वर्षी, तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकणार आहे. आणि हे लेजर कॉपीवरून तुम्हाला मार्क्स काढायचे फक्त फायनल इयरचे, बाकीचे मार्क्स तुम्ही कॅल्क्युलेट करत बसू नका. पर्सेंटेज ते चालून जातात, दरवर्षी हा प्रॉब्लेम येतो आणि दरवर्षी आम्हाला ते फेस करावंच लागतंय. त्यानंतर पासिंग इयर तुम्हाला विचारलंय जीपॅटचं, तर इथं आता ऍक्च्युली जीपॅटच्या मार्कशीट वरती येते की 3 वर्षासाठी व्हॅलिड आहे, पण इथं 2च वर्षासाठी त्यांनी घेतलेलं आहे, 2023 आणि 2022. आता त्यानंतर जीपॅटचा तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, ऑटोमॅटिक ही इन्फॉर्मेशन येऊन जाते. आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. नंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स तुमचे टाकायचे. तर नेम ऑलरेडी आलेला आहे. आता मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कन्फर्म जेंडर, आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात. त्यानंतर फॅमिली इन्कम तुम्हाला रेंज सिलेक्ट करायची, रिलिजन सिलेक्ट करा. सपोज मदर टंग मराठीच आहे सगळ्यांचेच जवळपास, आणि मायनॉरिटीला जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे मायनॉरिटीचं, कारण काही कॉलेजेस हे मायनॉरिटीवरती चालतात. त्यानंतर तुम्हाला परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला, तर परमनंट ऍड्रेसच सांगितलंय त्यांनी, तर बाकीचे ऍड्रेस काही टाकू नका. आणि तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर अर्बन टाका, रुरल टाका, आणि शहरी भागातले असेल तर अर्बन टाका. ऍड्रेस टाका. त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, विलेज, पिनकोड, आणि त्याच्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, तर ते ऑलरेडी आलेले आहेत. आणि त्याच्यानंतर 7 त्यानंतर तुम्हाला पुढे अपलोड करायचंय पर्सनल डिटेल्स झाल्यानंतर फोटो. आता फोटो विथ सिग्नेचर सांगितलंय त्यांनी, तर फोटो विथ सिग्नेचरच तो अपलोड करा, नाहीतर रिजेक्ट होतो फॉर्म. तर फोटो विथ सिग्नेचर, फोटो स्कॅन करा आणि त्याच्या खाली सही लिहा. फोटोवरती सही केली पाहिजे असं नका लिहू, सेपरेटली सही लिहून टाका. इथे चूज द फाईल करा आणि अपलोड करून टाका. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करायचे. आता जशा पद्धतीत आपण फॉर्म वरती भरतो तशा पद्धतीत काही काही डॉक्युमेंट्स येतात. आता SSC HSC हे सगळ्यांना कॉमनच आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट हे
कॉमनच असणार आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर बर्थ सर्टिफिकेटसाठी आपण डोमिसाईल ऐवजी लिव्हिंग सर्टिफिकेट टाकलं होतं, तर ते झालंय. त्यानंतर कास्ट, सपोज कास्टला जर बिलॉंग करत असेल तर इश्युइंग अथॉरिटी ही पण तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटवरती सापडेल की डेप्युटी कलेक्टर की सब डिव्हिजनल ऑफिसर की तहसीलदार आहे. त्यानंतर व्हॅलिडिटीमध्ये सुद्धा तेच की तुमची सोशल वेलफेअर स्क्रुटनी कमिटी कुठली आहे, तर हे तुमच्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेटमध्ये दिलेलं असतं. तर ज्या लोकांना हे लागू होतं त्याच लोकांना या गोष्टी असतील. बाकीच्यांसाठी सपोज EWS असेल, ओपनसाठी काहीच नाही आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग प्लेस ऑफ बर्थ, तर हे पण आपण प्लेस ऑफ बर्थसाठी लिव्हिंग सर्टिफिकेट सिलेक्ट केलं होतं म्हणून ते लिव्हिंग सर्टिफिकेट आले. त्यानंतर व्हॅलिड स्कोर ऑफ GPAT कार्ड आणि बी फार्म डिग्री मार्क लिस्ट. आता हे सगळं तर तुम्हाला इथे मार्कशीट प्लस कन्व्हर्जन टेबल टाकायचं किंवा लेजर कॉपी टाकायची, जसं तुम्हाला सेंटर सांगेल तसं. जर तुम्हाला कन्व्हर्जन टेबल कसा तयार करायचं आहे तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. थोडासा 1 तासभर थांबा, मी ते कसं टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. एक्सेल फाईल त्याची मी तुम्हाला सबमिट करतो. आणि त्याच्यानंतर ज्या स्टुडंटवरती मार्कशीटवरती मार्क्स आहेत त्यांनी डायरेक्ट अपलोड केला तरी चालेल, कारण पुणे विद्यापीठाच्या केसमध्ये तसं नाही आहे. बाकीचे विद्यापीठ तुम्ही तुमच्या कन्सर्न डिपार्टमेंटशी भेटून घेऊ शकतात किंवा तुमच्या कन्सर्न कॉलेजशी तुम्ही चर्चा करू शकता त्याच्यामध्ये. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर शेवटचा पॉईंट आहे पेमेंट डिटेल्स. तर पेमेंट डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर हे अमाऊंट कॅटेगरीनुसार सुद्धा आता व्हेरी होईल. तर पे नाव वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला फीज पे करायचे आहेत. तर ऍक्च्युली फीज पे करताना तर मला जो चांगला ऑप्शन वाटला तो म्हणजे QR कोड. ऍक्च्युली याच्यामध्ये UPI वगैरे आहेत पण त्याला चार्जेस पडतात. QR कोडला सुद्धा चार्जेस पडतात. बाकीचे काही मला माहित नाही, मी काही वापरले नाही दुसरे. पण QR कोड जर तुम्ही जनरेट केला, तो जर स्कॅन केला मोबाईलमध्ये, तर हे चार्जेस कमी आहेत. UPI वापरण्यापेक्षा हे फोन पे वगैरे त्याच्यापेक्षा हे सोपे आहेत. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म जनरेट होतो, त्याचे 2 प्रिंट तुम्हाला काढायचे आहेत. आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म FC सेंटरलाच घेऊन जायचा आहे. तो ऑनलाईन व्हेरीफाय होणार नाही. तर FC सेंटरची लिस्ट इथं दिलेली आहे. तुमच्या जवळपासचं FC सेंटर कुठलं आहे ते तुम्ही बघू शकतात. FC सेंटरचा आणि ऍडमिशनचा कुठलाही संबंध नाहीये. तुम्ही कुठल्याही FC सेंटरला जाऊन सध्या ते करू शकतात. तर अशा पद्धतीत तुम्हाला तुमचा फॉर्म 2 सेटमध्ये तयार करायचा आहे. ज्या सेटमध्ये दोन्ही सेटमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स तुम्ही जे अपलोड केलेले त्याची लिस्ट येते, तशाच पद्धतीत ते त्याला अटॅच करायचे. FC सेंटरचा त्याच्यावरती सील घ्यायचा. एक फॉर्म तुमचा FC सेंटरला सबमिट होतो आणि एक तुमच्या बरोबर राहतो, आणि तो तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस लागणार आहे, रिपोर्टिंगच्या वेळेस. तर काही अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.